गुढीपाडवा, अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी. सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेटमध्ये बसलेत. सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत. GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ. रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर. फोन 94 21 11 17 94. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांचा सामना खेळवला गेला. पूर्वार्धात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरता राहिला. 42व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाचा बसंता सिंग याने मैदानी गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला. उत्तरार्धात शिवाजीच्या निखिल कदम, इंद्रजित चौगले, सौरभ ढाले या खेळाडूंनी वेगवान चढाया केल्या. 54व्या मिनिटाला शिवाजीच्या वसंता सिंग याने दुसरा गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 59व्या मिनिटाला शिवाजीच्या मेंथई याने मैदानी गोल करत शिवाजी संघाला 3-0 गोलने आघाडीवर नेले. 73व्या मिनिटाला बसंता सिंग याने संघासाठी चौथा आणि वैयक्तिक तिसरा गोल करून शिवाजी संघाला 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवली. फुलेवाडीच्या विराज साळुखे, विनायक पाटील, आदित्य साळुखे यांनी शिवाजीच्या गोलची परतफेड करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले. संपूर्ण वेळेत हीच आघाडी कायम राहिल्याने शिवाजी तरुण मंडळाने 4-0 गोलनी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. तर सकाळी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम संघाने 3-2 गोलनी संध्यामठ तरुण मंडळाचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. उद्या शुक्रवारी बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सकाळी 8 वाजता तर दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर स्पोर्ट्स यांच्यात दुपारी 4 वाजता सामना खेळवला जाणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.